नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज मी बनवते एकदम गावरान आणि झणझणीत रेसिपी गोळ्याची आमटी। जर भाजीला काहीच नसेल आणि चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ, जे की सगळ्याच्या घरी अगदी सहज उपलब्ध होतं। तर मी इथं सुरुवातीला 4 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे। या पिठामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात। चिमूटभर हळद टाकायचे, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर असा गोळा याचा करून घ्यायचा आहे। बेसन पीठ आहे, पाणी खूप जास्त लागत नाही याला, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, असं इतपत घट्ट आपल्याला ते हवं आहे। पीठ मळल्यानंतर खूप वेळ आपल्याला हे मळून ठेवायचं नाही, आपण लगेचच याचे गोळे तयार करूयात। हाताला अगोदर थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे बेसन पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही। त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला, किंवा तुम्ही या पिठाची इथे जाडसर अशी पोळी लाटून घेऊ शकता आणि मग त्याच्या छोट्या छोट्या वड्या कट करायचा आणि त्याची सुद्धा भाजी आपण करू शकतो। ती सुद्धा अगदी याच पद्धतीने केली जाते। जिथं आपण गोळे वापरणार आहोत तिथं बेसनच्या वड्या वापरायच्या। आता गॅस ऑन करून कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि तेल छान गरम होते तोपर्यंत आपण लसूण कुटून घेऊयात। आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे गोळे करताना त्यावेळी छोटे छोटे करा, कारण हे शिजल्यानंतर परत मोठे होतात आणि जर तुम्ही सुरुवातीलाच खूप मोठे केले तर ते शिजायला वेळ पण लागतात, शिवाय आतून कच्चे राहतात। छोटे असेल म्हणजे खायला सुद्धा सोपं जातं। आता इथं तेल गरम झाले, मोहरी छान फुलले, त्यानंतर लसूण आपण तेलामध्ये परतून घेऊयात। त्यानंतर इथं थोडंसं हिंग टाकायचं आहे, 1 चमचा जिरे टाकूयात आणि एक मीडियम साईजचा कांदा जो मी बारीक कट करून घेतला आहे तो तेलावरती परतून घेऊयात। इथं जर तुम्हाला आवडत असेल तर खोबरंसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्यानं सुद्धा खूप छान टेस्ट येते। कांदा छान परतला गेला आहे, आता त्यामध्ये टोमॅटोसुद्धा आपण परतून घेऊयात आणि आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊ। सगळ्यात आधी आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळद, त्यानंतर 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 छोटा चमचा धनेपूड। मिरची पावडर जळू नये त्यासाठी अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनिटासाठी आपण हे मसाले परतून घेऊयात। 1 मिनिट झालं आहे, आता 1 ग्लासभर मी गरम पाणी केलं आहे आणि ते पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला आपल्याला इथं छान उकळी येऊ द्यायचं आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण जे बेसनचे छोटे छोटे गोळे केलेत ते पाण्यामध्ये टाकून घेऊयात। आणि शेवटचे 2 ते 3 गोळे मी इथं शिल्लक ठेवलेत, ते हाताने आपल्याला छान असे कुस्करून घ्यायचेत आणि ते पाण्यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे भाजीला एक दाटसरपणा येतो। आणि इथं आपली भाजी आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण छान कमी गॅसवरती शिजवून घेऊ। हे बघा, गोळ्याची साईज आता थोडी वाढली आहे, हे भाजी छान आता इथं शिजत आली आहे। ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खा, खूप छान लागते। ज्यावेळी घरात भाजीला काहीच नसतं त्यावेळी ही गोळ्याची आमटी तुम्ही आवर्जून करा, तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडेल। कमी गॅसवरती एक 10 मिनिट ही भाजी छान शिजू द्यायचं आणि आपली इथं गोळ्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी परत भेटूयात प्रांजलीज किचनला। धन्यवाद।